अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण आलेलो आहे वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे. आणि इथे नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नटसम्राट पद्मश्री अशोक सराफ यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा इथे संपन्न झाला. आणि हा सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळेस विशेष उपस्थिती सौ नीता ठाकरे महापौर नागपूर महानगरपालिका, उपमहापौर लीलाताई हातीबेन, माननीय शिवानीदानी वखरे, स्थायी समिती अध्यक्ष नागपूर महानगरपालिका, नरेंद्र बोरकर, सत्तापक्ष नेता नागपूर महानगरपालिका, माननीय श्री संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेता नागपूर महानगरपालिका, विपिन इटनकर, आयुक्त नागपूर महानगरपालिका यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला. आणि यात श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट नागपूरद्वारे 1,00,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे 51,000 रुपये रोख आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारात विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी पद्मश्री नटसम्राट अशोक सराफ यांची मुलाखत घेतली आणि गप्पाटप्पाच्या माध्यमातून त्यांच्या बालपणापासून तर चित्रपटसृष्टीत, नाटकापासून तर चित्रपटसृष्टीमध्ये कशा प्रकारे पदार्पण केलं आणि त्यांचा कसा प्रवास राहिला याचा उलगडा बारीकसारीक प्रश्नांच्या माध्यमातून श्री पुष्कर जोशी यांनी त्यांच्याकडून उत्तरे काढून घेतली. आणि अशोक सराफ यांनीही विनोदी शैलीने त्यांना तितक्याच सहजतेने उत्तरे दिली आणि रसिक श्रोत्यांनी याचा पुरेपूर आनंद उपभोगला. ही मामांनी दिली आणि सलग अनेक सिनेमे, सिल्वर जुबली होतात, गोल्डन जुबली होतात, आला की तो थिएटर मधून निघतच नाही असा अनुभव मराठी सिनेमाच्या आयुष्यात जर कोणी आणला असेल तर तो अशोक मामांनी आणला. मग अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, सचिनजी असतील, या सगळ्यांनी, आणि अर्थातच निवेदिता त्यांचे नाव घ्यावंच लागेल, या सगळ्यांनी जे निखळ मनोरंजन आपलं केलंय. कधी कधी मामांकडे, पंतप्रधानांकडे सुद्धा 27 भेट वस्तू ज्या कलाकाराने डिझाईन करून पाठवल्या आहेत तो आहे महाराष्ट्राचा पुण्यातला एक कलाकारपटांची पोस्टर्स तुम्हाला दिसत आहेत. असं हे देखणं भव्य दिव्य असं स्मृतिचिन्ह श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट नागपूर यांच्या वतीनं आपल्या अशोक मामांना सुपूर्द करण्यात येत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं मनोगतही आपल्याला ऐकायचं आहे, तर सर्वांना नम्र विनंती की त्यांनी आसनस्थ व्हावं. संदीप भाऊ, मेयर मॅडम तुम्ही पण या ना प्लीज समोर. आपण अशोक मामांकडे एक गोष्ट सुपूर्द करणार आहोत, ती म्हणजे निवेदिता ताईंसाठी एक खास साडी इथे नागपूरकरांच्या वतीनं भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्यामध्ये आला ना लेडीज. यानंतर नागपूरच्या महापौर नाही पांडवा पोरगी बसली रे बसली. बरं, एक पिक्चर कुठलं तरी हा, आठवलं नाव की सांगतो. गजानन जागीरदारांचं म्हणताय का? नाही मी रंजना आणि होतो आणि ते गोंधळ नाही, तर ते पिक्चर आलं आणि तिथून इंडस्ट्री पुरी चेंज झाली. गोंधळात गोंधळ तिथूनच तर
बदलली, व्याख्याच बदलली. चित्रपटातल्या विनोदाची व्याख्या खऱ्या अर्थानं बदलली, ती गोंधळात गोंधळ. पुरी बदलली. आणि तिथून मग जी पहिल्यांदा जी कॉमेडी होत होती ती सिच्युएशनल. मला कुठेतरी वाटतंय, अजूनही मी कुठेतरी असं म्हणतो, तुम्ही ते प्रूव्ह करावं तेव्हा मी म्हणेन नक्की म्हणून. पण आजचा दिवस मी कधी विसरणार नाही. म्हणजे मी इथे आलो, मला यायचा वेळ मिळाला, आता मला वेळ काढायलाच पाहिजे होता, कारण साहेबांच्या हस्ते माझं होतं ना चौथ्यांदा. यापुढे असंच घडो, मला वारंवार नागपूरला येण्याचे प्रसंग येऊत असं मला वाटतं. तुम्ही नेहमीसारखं माझं कौतुक कराल याबद्दल मला बिलकुल शंका वाटत नाही. धन्यवाद. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतिनिधी मधु आंबेकर.